मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा। तर आज बॅकग्राऊंड तुम्हाला वेगळं दिसत असेल आणि तुम्हाला मी म्हटलं होतं की मला 2-3 दिवसात म्हणजे मी तुम्हाला 2-3 दिवसात माझ्या अनुभवाचे व्हिडिओ टाकेल। जो मला अनुभव आलेला आहे, जी मी सेवा केलेली आहे, तर त्याचा मला स्वामींनी भरभरून फळ दिलेलं आहे। तर तोच विषय मी तुम्हाला सांगणार आहे की मला कोणतं फळ मला स्वामींनी दिलेलं आहे, कोणती मी सेवा केली। सेवा तुम्हाला माहिती आहे की मी 40 दिवसाची सेवा बेलाच्या झाडाखाली करत होते आणि त्याचं भरभरून फळ मला एकामागे एक देत गेले स्वामी। फक्त आपण जेव्हा सेवा करतो ना, तर ती निस्वार्थपणे करा, कोणताही मनात वाईट विचार ठेवू नका, कोणाबद्दलही वाईट विचार देखील करू नका की याचं असं व्हायला पाहिजे, त्याचं तसं व्हायला पाहिजे। शुद्ध मन जर आपलं असेल आणि कर्म जर आपले चांगले असतील तर स्वामी नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात। तर तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की बघा, मी प्रत्येक वेळेस सांगत असते की ज्यावेळेस आपण सेवा करतो आणि आपल्याला म्हणजे कळत न कळत स्वामी भरभरून देऊन जातात आणि ते सेवा तर करतोच, पण त्याचबरोबर आपले खरंच कर्मसुद्धा तेवढेच प्रामाणिक पाहिजे। कर्म जर आपले चांगले असतील तर आपण जे कष्ट करतो, जे आपण स्वप्न बघतो आपल्या आयुष्यामध्ये का नाही हे स्वप्न माझं पूर्ण व्हायला पाहिजे, तर आपल्याला ते सेवेने आपले ते स्वप्न सगळे स्वामी महाराज पूर्ण करत असतात। तर चला, जास्त वेळ न घेता तुम्हाला मी सांगते की मी सेवा काय करत होते। सेवा तुम्हाला सगळ्यांना माहिती, मी 40 दिवस बेलाच्या झाडाखाली गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचत होते। त्या गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचायला सुरुवात मी 25 एप्रिलच्या महिन्यात केली होती, 25 एप्रिलला, आणि आता आहे जून। तर अजून 40 दिवस माझ्या सेवेला पूर्ण झालेले नाही आहे, तरी पण भरभरून मला फळ दिलेलं आहे। आणि 1 नाही 2 नाही 3 ते 4 असे म्हणजे अनुभव येत गेले की त्या सेवेने मला इतकं मोठं फळ दिलेलं आहे। म्हणजे मला असं वाटायचं का माझे हे स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे, आणि ते खरंच केलं आहे। आणि स्वप्नातसुद्धा विचार केलेला नव्हता, एवढं मला खूप सारं देऊन गेलेले आहे। तर मी तो 14वा अध्याय संध्याकाळी वाचायचे। मी कालच एक व्हिडिओ, काल का परवाच एक व्हिडिओ अपलोड केला आहे बघा, बेलाच्या झाडाखाली स्वच्छता करणं, संध्याकाळच्या वेळेस शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जर आपण लावला तर आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल होता, आपल्या आयुष्याचं सोनं कसं होतं, हा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे। तसंच मी बेलाच्या झाडाखाली स्वच्छता तर करतेच, त्याला तर माझं काही लिमिट नसतं। मी मंदिरात गेले तर मंदिराची पण स्वच्छता करते आणि बेलाच्या झाडाखाली पण स्वच्छता करते, आणि मी घराच्या बाहेर पण बेलाचं झाड लावलेलं आहे, तिथं पण माझी रोजची सेवा असते। सांगायचं तात्पर्य हेच की मी जे पण तुम्हाला सांगते सेवा, तर त्या काही चुकीच्या सांगत नाही, आणि त्याचं भरभरून फळ मला जसं मिळालं तसं तुम्हाला मिळावं म्हणून मी कळकळीने तुम्हाला सेवा तुमच्यापर्यंत घेऊन येत असते। तर मग मी संध्याकाळी ही सेवा करायची। मी 5:30ला जायची, मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। 5:30ला मी महादेवाच्या मंदिरात जायचे, मंदिर स्वच्छ करायची, बेलाच्या झाडाखाली जी पण काही घाण कचरा असेल तर तो मी स्वच्छ करायची, आणि घरून पण पाणी न्यायची मी, आणि तिथे पाणी असलं तर मी भरपूर पाणी बेलाच्या झाडाला टाकायची, जेणेकरून ते बेलाच्या झाडाला थोडासा थंडावा मिळावा। त्याच्यानंतर मग मी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावत होते। खूप नाही का 2 तास चालेल, 3 तास चालेल असा दिवा मी लावत नव्हते, अगदी 2-5 मिनिटं प्रज्वलित राहील असाच दिवा मी लावायची, आणि मग मी घरी यायचे। तुम्हाला याचं कारण पण सांगितलं, ज्यावेळेस आपण बेलाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करतो, तर संध्याकाळच्या वेळेस जर हा दिवा प्रज्वलित केला तर लक्ष्मी माता आपल्या मागोमाग घरी येत असते, आणि त्याचंच कुठंतरी आयुष्याचं कल्याण माझं झालेलं आहे। माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये भरभरून पाणी भरते। तर चला, काय याचं सेवेचं फळ मिळालं आहे हे तुम्हाला सांगते। एकच अनुभव सांगणार आहे, दुसरा अनुभव मी तुम्हाला लगेच उद्याच सांगणार आहे। तर माझं स्वप्न असं होतं, म्हणजे आता थोडीशी इन्व्हेस्टमेंट आम्ही केलेली होती, तर मग माझं होतं स्वप्न की आपण काहीतरी बिझनेस चालू करू। शाळेचं कसं आहे, मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, पेमेंटचा खूप इश्यू आहे आमच्या शाळेमध्ये, तर मला शाळा सोडण्याचा पण विचार आहे। तर मग मला बरेच जण म्हणतात की शाळा नाही सोडायची, जर दुसरा बिझनेस आपला सेटल झाला तोपर्यंत शाळा आपली चालू ठेवायची, त्याच्यानंतर आज जर मनात इच्छा असेल तर सोडू शकता तुम्ही शाळा। मला बरेच जणांनी सल्ला दिला, त्याच्यामुळे मी शाळा काही सोडलेली नाही आहे। तर मग म्हटलं असं स्वप्न पाहत होते का काहीतरी बिझनेस करावा। मग मिस्टर काय बोलले का आपण हॉटेल टाकू, थोडीशी इन्व्हेस्टमेंट होती आणि मुलांच्या पण शिक्षणाला पैसा लागणार होता, त्याच्यामुळे खूप मोठी झेप नव्हती घ्यायची आम्हाला। तर मग हॉटेल टाकू म्हटले, थोडंसं काही कर्ज, काही आपण जे पण आपण काही साचवलेलं आहे आपल्या कष्टातून, तर मग ते आपण तुला म्हणजे तुझ्या हाताला पण चव आहे, तू छान वेगवेगळे पदार्थ करते, तर मग आपण हॉटेलच टाकू।
तर होला हो म्हटले होते, पण माझी काही त्याच्यात इंटरेस्ट नव्हता मला, कारण की मला फक्त इंटरेस्ट कसा आहे, घरी आपण 4 जणांना रोज वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालू शकतो, ते लिमिटेड असतं. हॉटेलचं कसं आहे, आपल्याला होतं नाही होत, झेपतं नाही झेपत, त्याच्यामुळे माझं ती काही इच्छा नव्हती. पण म्हटलं जाऊ दे, काही वेळेस मनात विचारायचं का आपण शाळाच कंटिन्यू करावी. मग असंच स्वामी महाराजांना, महादेवांना तर मी म्हणतच असायची की जे पण आम्ही कष्ट करतोय त्याला प्रामाणिक कष्ट तर आहेत, पण त्याला साथ तुम्ही द्या, त्या कष्टाचं फळ चांगलं द्या, आणि जे पण कष्ट आहे तर त्याची कष्टाची दानत आमच्यामध्ये ठेवा, आणि जे पण काही आम्हाला पुढे मार्ग म्हणजे इन्कम सोर्स जे आहे तर त्याचे मार्ग खुले करा, जेणेकरून 2 पैसे आपल्याला येतात. आणि पैशाची चणचण कोणाला नसते, असं कधीच होत नाही. संसार आहे, आपण प्रपंचात अडकलेले माणसं आहे, त्याच्यामुळे आपल्याला पैशाची गरज पडतेच. मुलांचे शिक्षण आहे, हे आहे ते आहे, त्याच्यामुळे इन्कम सोर्स हे 2-3 ठिकाणावरून आपल्याला पाहिजेच असतात. त्याच्यामुळे आम्ही विचार करतच होतो काय करावं. मुलांच्या शिक्षणाला खूप फीस वगैरे बघितले. आता मुलीचं ॲडमिशन पण दुसरीकडे झालेलं आहे. विचार यायचा की काय करावं, स्वामी माऊली मार्ग दाखवा आम्हाला, की जेणेकरून आमच्या मुलांचे शिक्षण निर्विघ्नपणे पार पडतील, कुठली अडचण येणार नाही, कुठलंही कर्ज होणार नाही. त्याच्यासाठी आम्ही सतत स्वामींना सांगायचो, फक्त एवढं एका कष्टाला यश येऊ द्या, कुठलीही अडचण येऊ देऊ नका, हेच सांगायचं. असं काही नाही का आम्हाला पैसे द्या आणि आम्ही घरी बसतोय, असं नाही. पण सांगायचं तात्पर्य हेच आहे की जेव्हा आपण सेवा करतो ना, तर स्वामी माऊली आपले आपोआप मार्ग जे आहे लक्ष्मी येण्याचे, तर ते मार्ग खुले करत असतात. असं काही नाही घरात मी सेवा करते आणि स्वामी माऊली माझे आपोआप मार्ग सेवा करते, कष्ट करत नाही आहे आणि स्वामी माऊली आणून देत आहे किंवा पैसे घरात पडत आहे, असं कधीच होत नाही. फक्त आपली कष्ट करण्याची तयारी पाहिजे. कष्ट करण्याची जर आपली तयारी असली ना, तर आपोआप परमेश्वर जे आहे ना, तर ते आपले मार्ग मोकळे करत असतात. फक्त कष्ट करण्याची दानत ठेवायला पाहिजे, कष्ट करण्याची वृत्ती ठेवायला पाहिजे. मग असंच घर बसल्याच एक दिवस फोन आला मिस्टरांना एका ठिकाणावरून का शेती आहे तर ती तुम्ही कराल का. शेती भरपूर आहे, खूप मोठी झेप घेतलेली आहे, आम्हाला इन्व्हेस्टमेंट पण खूप मोठ्या प्रमाणात करायची आहे, केलेली पण आहे. आता मी तुम्हाला शेतीसुद्धा दाखवणार आहे, म्हणजे पूर्ण एरिया दाखवणार आहे. आणि हा निर्णय माझा बरोबर आहे की चुकीचा आहे हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की ताई तुम्ही खरंच निर्णय चांगला घेतलेला आहे. आणि जरी निर्णय घेतलेला असला तर धमक आम्ही तेवढीच कष्टाची ठेवलेली आहे. आम्हाला माहिती आहे शेतीमध्ये कष्ट थोडे नाही आहे, खूप कष्ट करावे लागतात आणि मला एवढी सवय नाही आहे, तरी पण मी हिंमत लावलेली आहे. आणि मला माहिती आहे की ज्यावेळेस आपण कष्ट करू ना, त्यावेळेस स्वामी महाराज नाराज तर करणार नाही, 100% फळ हे आम्हाला मिळणार आहे, एवढा 1000% खात्रीने मी तुम्हाला नक्की सांगते. म्हणून जे पण काही निर्णय घ्यायचे असेल ना, तर ते स्वामींवर सोडा. ज्यावेळेस स्वामी काहीतरी संकेत देताना त्यावेळेस तेच कुठंतरी आपल्याला नियोजित असतं आणि ते आपल्या चांगल्यासाठीच असतं. त्याच्यामुळे ना थोडा संयम आपण आपल्या आयुष्यामध्ये ठेवला ना, तर सुखाचे दिवस हे मधून म्हणजे हळूहळू येतच असतात. तर असंच मिस्टरांना फोन आला की शेती आहे, तर ती शेती आहे 16 बिघे म्हणजेच 8 एकर. तर त्या मालकाचा फोन आला का तुम्ही कराल का. तर मग माझे मिस्टर म्हणे एवढी शेती आहे, ते पण विचार करायला लागले. मग ते घरी आले, त्यांनी घरी विषय काढला आणि मग ते म्हणे काय करायचं. तर मग मीच त्यांना उभार दिली का नाही ठीक आहे आपण करू. करायला म्हणजे बघा आता मिस्टरांचा पण बिझनेस चांगला चालू आहे, माझी पण शाळा आहे, मला पण पेमेंट सो आहे, असं काही नाही. पण पेमेंटचा इश्यू असा आहे का 4-4, 5-5 महिने पेमेंटच होत नाही, तोच इश्यू आहे. आणि मुलांचं कसं आहे, एकाच्या याच्यावर आपल्याला जर खूप प्रगती मुलांना जर खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण जर द्यायचं असेल तर एकाच्या याच्यावर डिपेंड राहत नाही. आणि त्याच्यामुळे मग आम्ही चाललोच होतो का इकडे तिकडे आपण दुसरीकडे इन्कम सोर्स बघू. तर मग असं घर बसल्या आलं ते. आणि शेती पण इतकी छान आहे, एकदम म्हणजे काळीभोर जमीन आहे, एकदम छान आहे. आणि द्राक्ष बाग आहे, 4 एकर द्राक्ष बाग आहे आणि 4 एकर रिकामं शेत आहे. तर त्या रिकाम्या शेतामध्ये आम्हाला ऊस लावायचा आहे. धने जे आहे म्हणजेच कोथिंबीर, तर ती पण पेरलेली आहे आम्ही. तर ती 2-3 दिवसापूर्वीच पेरली आहे. तर मग ती सगळं शेतीचा एरिया मी तुम्हाला दाखवणार आहे. इतकं छान वातावरण आहे आणि म्हणजे त्या शेतीमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती, एवढी शेती खराब होती. आणि आता इतकी ती शेती म्हणजे म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, असं काहीतरी म्हण आहे, तर ती खरी आहे बरं का. मग ज्यावेळेस आम्ही शेती वगैरे आता 15 दिवसापासून सकाळी 8 वाजता येतो तर संध्याकाळी दिवस गेल्यानंतर 7लाच घरी जातो. इतके कष्ट आम्ही 15 दिवसात केलं
आणि शेतीचे जे मालक आहे ते येऊन बघितलं तर ते म्हणे अपेक्षेपेक्षा सुद्धा तुम्ही शेती छान केलेली, तरी तर आम्ही अजून वरचेवरच केलेली ती स्वच्छ. अजून जर स्वच्छ केली तर अक्षरशः खूप छान शेती ही आपली लक्ष्मीत असते. आणि म्हणतात ना, भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्याच्यामुळे शेती करणं खूप आपण भाग्यवान समजलं पाहिजे. ज्या व्यक्तीला शेती करायला मिळते, शेतीला चढ उतार मिळतोच, कधी मालाला भाव मिळतो, कधी नाही मिळत, शेतीचा खूप चढ उतार असतो, तर तरी पण आम्ही हिंमत केलेली आहे. तर नक्की सांगा बरं का मला कमेंटमध्ये की मी काय निर्णय आम्ही योग्य घेतलेला आहे का नाही घेतलेला आहे. आणि हे जे झाड आहे आता हे आपल्या विहिरीजवळचंच आहे. ह्याच विहिरीचं मी कॉक चालू करायला आले होते, तर मग म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. आणि मी प्रत्येक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते. आणि याचबरोबर तुमचे आशीर्वादसुद्धा मला पाहिजे. स्वामींचे आशीर्वाद, कृपा आशीर्वाद तर आहेत, पण माझे व्हिडिओ बरेच लोक मोठे व्यक्तीसुद्धा माझे व्हिडिओ बघतात, म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या, तर त्यांनीसुद्धा मला आशीर्वाद त्यांचे पाहिजे. आणि त्याच आशीर्वादाने माणसाची प्रगती होते. पैसा नसला आयुष्यात तरी चालेल, पण दुवा महत्त्वाची आहे. दुवा कुठे आपल्याला फळ देऊन जाते सांगू शकत नाही. तर मग विहिरीचा कॉक चालू करायला आले होते, म्हटलं चला वातावरण छान आहे, हवा छान सुटलेली आहे, आणि मग एक व्हिडिओ घेऊनच टाकू असाही तुम्हाला शेअर करायचाच होता. व्हिडिओ आजचा मोठा झालेला आहे, पुढे पण अजून मला दाखवायचं आहे, पण नक्की स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा बरं का, की आमची शेती कशी आहे, कसं आहे. आणि जर मला काही सल्ला पाहिजे असेल तर तुम्ही जर शेतकरी असाल तर मला थोडेफार जर सल्ला दिला तर अतिउत्तम. काही कारण की मला इतका अनुभव नाही, तरी पण मी हिंमत केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या शेतीला खूप असं भांडवल लागणार आहे, आणि ती एवढी हिंमत आम्ही केलेली आहे फक्त स्वामींमुळे. आणि स्वामींमुळे तर आहेच, पण कष्टसुद्धा आमचे तेवढेच प्रामाणिक असणार आहे. तेवढेच कष्ट आमचे म्हणजे आज 15 दिवसापासून अक्षरशः घर माहिती नाही, म्हणजे फक्त झोपायला जाते मी. सकाळी 7:30-8ला आले तर रात्रीच जाते. तर कष्टाला फळ हे स्वामींनी द्यायला पाहिजे बस. आणि तुमचे पण आशीर्वाद मला पाहिजे. तर चला मी आता आहे ना शेती तुम्हाला कशी आहे काय हे तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा का कशी शेती आहे. हे बघा, आता हे जे रिकामं शेत आहे ना, तर इथे आपल्याला ऊस लावायचा आहे. आधी आम्ही धने पेरलेले आहे, आता कोथिंबीर उतरेल आणि पाणी पण भरायचं काम चालू आहे इकडे. आणि हे जे रिकामं शेत आहे ना, तर तिथे काहीच नव्हतं आधी, तर ऊस लावायचा आम्ही निर्णय घेतला आहे. आणि जे ते ब्ल्यू कलरचं शेड दिसतं आहे ना, तर तिथपर्यंत हे रिकामं शेत आहे बघा. ते ब्ल्यू कलरचं शेड जे आहे ना, तर तिथपर्यंत हे 4 एकर आहे. तर मग ते रिकामं होतं आधी, तर मग तिथंच काम चालू आहे आता. तर इथपर्यंत ते शेडपर्यंत हे, आणि त्या शेडच्या तिकडे आपले द्राक्ष बाग आहे 4 एकर. आणि इकडे ऊसाचं पाणी भरलेलं आहे, आता काल भरलं काही, आणि सकाळपासून मोटर चालू आहे ना, तर ते पाणी पण आता थोडं थोडं कमी पडायला लागलं आहे. हा जो दुसरी शेजारचा बाग आहे बरं का, हा आपला नाही आहे. आणि बघा इकडे पाणी पण चालू आहे, आणि सकाळची मोटर चालू आहे बरं का. पाणी भरपूर आहे शेतीला, म्हणजे भरपूरच आहे. 3-4 बाजूनी पाणी पाटाचं आहे, विहिरीचं आहे, 2-2 विहिरीचं पाणी आहे. आणि त्याच्यामुळे मग पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे मग 2-3 दिवसापासून ऊसाचं काम चालू आहे, कारण की क्षेत्र भरपूर आहे ना, त्याच्यामुळे ऊस लागवड काही लवकर होऊन नाही राहिली. आणि बघा इकडे, आणि वातावरण तर अगदी एकदम भारी. आपलं नाशिक जिल्हा म्हणजे एकदम थंड हवेचं ठिकाण आहे, एकदम छान वातावरण आहे. तर बघा इकडे जे आहे शेजारचा बाग आहे, आणि इकडे पण सगळं, आणि भीती काहीच नाही आहे. मी एकटी जरी इकडे काम करायला आले ना, तरी या शेतामध्ये काहीच भीती नाही आहे. त्याच्यामुळे अडचण काहीच नाही आहे, एकटी जरी आले तरी. भरपूर आता 15 दिवसापासून आम्ही कंटिन्यू शेतामध्ये. आणि असं काही नाही बरं का आम्हाला शेतीची सवय नाही आहे. माझ्या माहेरी शेती होती, तिकडे मी शेती काम करायचे, पण सासरी काही कोणी शेतात जाऊ दिलं नाही. सासरीसुद्धा शेती आहे, आणि 20 वर्षापासून सवय मोडलेली आहे ना, त्याच्यामुळे मग शेतीची सवय राहिलेली नाही, उन्हाची सवय राहिलेली नाही. आणि आता हळूहळू शेतीची सवय होऊन जाईल.
आणि देवाच्या कृपेने खरंच एक कष्टाला यश यायला पाहिजे, कष्टाचं फळ स्वामींनी दिलं पाहिजे. कष्ट करण्याची आपली भरपूर तयारी असते. आणि हा मुलगा बघा बारे द्यायचं काम चालू आहे, तर तो इकडे ऊसाला पाणी देतो आहे आणि ऊस दाबायचे पण कामं चालू आहे. तिकडे ऊसला तोडीचं पण काम चालू आहे. म्हणजे ते काय असतं बी ते एवढं नाही सांगता येणार. आणि शेतीची सगळी माहिती बरं का मला, आणि सगळं काम मला येतं. एवढंच एक द्राक्ष बागाची डीप माहिती नाही आहे आम्हाला, त्याच्यामुळे मग इकडून तिकडून विचारून तर द्राक्ष बागसुद्धा आम्ही मस्त करणार आहे. द्राक्ष बाग जर तुम्ही बघितला तर पाय ठेवायला जागा नव्हती, इतकी घाण होती, तर आम्ही ते एकदम छान क्लीन केलेलं आहे. पाणी बघा. आणि ही मोटर म्हणजे आज सकाळपासून चालू आहे, म्हणजे विचार करा, पाण्याची काहीच कमतरता नाही आहे. त्याच्यामुळे आपलं पीक मस्तच येणार. आणि स्वामींचे आशीर्वाद असल्यावर काय पाहायचं का आम्ही. बघा तिकडं मिस्टर उभे आणि त्यांना काही व्हिडिओमध्ये येण्यात इंटरेस्ट नाही आहे, त्याच्यामुळे ते ओरडतील. तर एवढी आहे शेती. कशी वाटली बरं मला सांगा बरं का. अजून बाग तर बघितली तर इतकी छान आहे. आणि शेतामध्ये जे शेड आहे ना तर ते आपलंच आहे बरं का. तिथे रूम वगैरे सगळं आहे, शेड आहे. म्हणजे द्राक्षाचा खुडा जर चालू असला तर काहीच पाण्या पावसाची भीती नाही, काहीच नाही. गाय पण घ्यायची आपल्याला. बघू आता कधी मुहूर्त लागतो. गायची सेवा करायची मला, कारण की गाय दिसत पण नाही आमच्या इकडे. जिथे आम्ही राहतो ना तर तिथं गायसुद्धा दिसत नाही. तर मी मिस्टरांना खूप हट्ट करते एक आपल्याला गाय घ्यायची, पण ते म्हणे आपण इथे रात्रीचं राहत नाही, मग कोण लक्ष देईल, त्याच्यामुळे मागे पुढे विचार करतोय. पण माझं म्हणणं तेवढंच हिरवा चारा आपण त्याला गाईला खायला देतो, तेवढंच आपली सेवा होती. आणि तुम्हाला तर माहिती आहे हिंदू धर्मानुसार गायची सेवा किती पवित्र मानली जाते. इकडं सगळीकडे हिरवळच हिरवळ दिसेल. भर उन्हाळा आहे बरं का हा. आता एवढं भर उन्हाळ्यात जर एवढं हिरवंगार आहे तर विचार करा पावसाळ्यात तिथलं वातावरण किती निसर्गरम्य राहील. हां, पण एवढं आहे, भर उन्हाळ्यात आम्ही काम केलं आहे 15 दिवसापासून. आणि शेतकऱ्यांना तर माहीतच आहे शेतात काम केल्यावर म्हणजे करायला किती ऊन ताण काहीच बघावं नाही लागत. तर चला आता द्राक्ष बागसुद्धा मी तुम्हाला दाखवते, पण त्या तिकडे गेले का मग तुम्हाला तो व्हिडिओ घेते, कारण की तिकडे जायला वेळ आहे. मी इकडे पाणी घेऊन आले होते त्या निलेशला, म्हणजे जो बारे देतोय गडी आहे कामाला ठेवलेला, त्याला पाणी घेऊन आले होते. आणि मिस्टरांना पण पाणी घेऊन आले होते बाटली भरून. तर मग तिकडे जायला वेळ आहे मला, तर तिकडे गेले का द्राक्ष बागाचा सुद्धा मी व्हिडिओ घेईल. हे बघा इकडे ऊस पसरून ठेवले ते लोकांनी ऊस दाबण्यासाठी. तर पूर्ण ऊस पूर्ण शेतामध्ये आहे ना त्यांनी पसरवून ठेवले त्यांच्या पद्धतीने. अरे लाईट आली का निलेश? लाईट आली? लाईट पण सारखी जाते येते, त्याच्यामुळे ना कंटिन्यू पाणी पण भरलं जाऊन नाही राहिलं. त्या आता थांबले तिथं पुरं पाणी पण भरताय. तर असा आहे बघा आपला जो द्राक्षाचा बाग आहे, तर तो बघा अगदी लांबी म्हणजे खूप आहे बरं का. ते लास्ट नंबरला झाडं दिसत आहे बघा, तर तिथपर्यंत याची लांबी आहे, इतकं मोठी लांबी आहे. तर आणि या बागेमध्ये इतकं तण होतं, म्हणजे जे काँग्रेस डायरेक्ट कमरेपर्यंत होतं. आणि मध्ये जायलासुद्धा भीती वाटत होती, इतकी घाण होती अक्षरशः, म्हणजे नाहीच भीतीच वाटायची. आम्ही घुसतच नव्हतो, पण आहे ना 15 दिवसापासून आम्ही कंटिन्यू त्याच्या मागेच लागलो. स्वतः हाताने निंदलं, स्वतः हाताने ना हे केलं, काँग्रेस वगैरे उपटले, बाया लावल्या होत्या. बायांबरोबरीने मी 10-12 दिवस कंटिन्यू त्यांच्याबरोबर काम केलं. म्हणजे सकाळी 8 वाजता तर संध्याकाळी 7पर्यंत मी कंटिन्यू काम केलं. बाया एवढ्या वेळ थांबत नव्हत्या, पण माझ्याकडून जेवढं शक्य होईल ना तेवढं मी करत होते. बाया गेल्यानंतरसुद्धा मी या बागामध्ये काम करायची, द्राक्षाच्या बागामध्ये. आणि त्या बाया म्हणजे 10ला यायच्या आणि 6ला निघून जायच्या. पण मग मी 8लाच यायची, 7:30ला डबा घेऊन यायची सगळ्यांचा, म्हणजे मिस्टरांचा ते गडी वगैरे होते ना, तर त्यांचे पण टिफिन वगैरे घेऊन यायची मी. आणि मी 8 वाजताच कामाला लागायची, कारण की म्हणतात हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. जर आपणच याची काळजी घेतली तर लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल, याची मला खात्री आहे. तर बघू शकता तुम्ही बाग किती निर्मळ झाला आहे, स्वच्छ दिसतोय. आणि तरी पण ही जी हरळ आहे ना तर ती काढायची बरं का, पण त्याला म्हणतायत नाशक मारून द्यायचं आहे. त्याच्यावर औषध मारलं का ती आपोआप जळून जाते. आणि जो बागामध्ये जे हे बघा हे असे छोटे छोटे आहे ना,
तर ते मी म्हटलं मी घरच्या घरी निंदेल जेवढं होईल तेवढं, आणि मग पाऊस पडल्यावर तुम्ही काय जे औषध मारायचं असेल तर ते मारून द्या. बऱ्याचशा गोष्टी मी घरच्या घरीच केल्या बरं का. ते म्हणतात ना बांधाची ते कडेची गल्ली वगैरे, तर ती एक बाई सांगून तिच्या बरोबरीने करून मी ते केलेलं आहे. म्हणजे कंटिन्यू 15 दिवस कंटिन्यू मी शेतामध्ये आहे. तर त्याचंच फळ बघा तुम्ही. आणि मी पहिल्यांदा दाखवणार होते की किती घाण होती या शेतामध्ये आणि मग कसं केलेलं आहे स्वच्छ. बघू शकता तुम्ही, इतकं छान वाटतं ना. आणि संध्याकाळच्या वेळी तर अगदी असं बसायला छान वाटतं. पण त्याच्यासाठी 15 दिवसापासून तेवढी मेहनत पण चालू आहे. आणि शेतकऱ्यांना माहितीच असतं शेतीचे कामं कसे असतात. कधी पण कितीही काम केलं तरी शेतीचे कामं संपत नाही. तर नक्कीच मला सांगा बरं का माझा निर्णय योग्य आहे की नाही. तुम्हाला शेडमध्ये पण दाखवते आणि वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे झाडं पण आहेत. सगळंच सुख जे आहे ना तर ते इथे आल्यावर मिळतं. आणि तुम्हाला माहिती आहे मी केळीच्या झाडाखाली सुद्धा सेवा करत असते. तिथे सुद्धा मी स्वच्छ करून घेतलं आहे. जे मी बायका जेवायला बसायच्या 2 ते 3 त्यावेळेस आम्ही सकाळीच जेवण करतो. आम्ही काही 2 वेळेस जेवत नाही. ज्यावेळेस बायका म्हणजे जेवायला यायच्या 2 ते 3 आराम पण करायच्या, त्यावेळेस ना मी थोडं केळीच्या झाडाखाली आजूबाजूला साफसफाई करून घेतली होती. तर ते पण मी दाखवते. तर बघा हे जे आहे तर ते केळीचं झाड आहे. केवढं मोठं आहे. आणि तुमच्याबरोबर मला शेअर करायचं होतं. आणि मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते की तुम्ही माझी फॅमिली आहात. जे पण काही सुख दुःखाच्या गोष्टी आहेत तर ते मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे. कोणी म्हणेल काय शेअर करते काय, तर मला आनंद वाटतो. कारण की यूट्यूब जे आहे तर यूट्यूबचे जे तुम्ही माझ्याबरोबर जोडले गेलेले आहे तर ती एक तुम्ही माझी फॅमिली आहे. त्याच्यामुळे मला तुमच्याबरोबर शेअर करायला आनंद वाटतो. तर प्लीज गैरसमज करू नका की मी काय तुम्हाला सांगते. तर मला खरंच बरं वाटतं माझ्या मनातलं. मी कोणाला सांगत नाही. घरी तर वेळ मिळत नाही. घरी कोणाला मला इतर आजूबाजूला बसायला पण वेळ नसतो. इतकी मी म्हणजे स्वतःला बिझी करून घेतलेलं आहे. संध्याकाळी जो थोडाफार वेळ मिळतो तर तो मी स्वामी सेवेमध्ये देते. सकाळचा पण जो वेळ असतो थोडाफार तर तो मी स्वामी सेवेमध्ये देते. त्याच्यामुळे मग जे पण काही शेअर करायचं आहे ना तर ते मी आज खूप मनमोकळं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचंसुद्धा मला सपोर्ट तेवढाच महत्त्वाचा आहे. तर बघा हे कसलं झाड आहे. हे मला मिस्टर म्हणतात की हे मेहंदीचं झाड आहे. पण मलाही नाही माहिती कसलं झाड आहे ते. तर मग मेहंदीचंच असावं. आणि हे हळद आहे का आलं आहे, कारण की त्या दिवशी मी थोडं उपटलं पण मला त्याला आल्याचा वास आला. त्याच्यामुळे मग मी त्याला आलंच समजते. पण मग हळद आहे की आलं आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला माहीत असेल. हे जे मोठं लिंबू असतं औषधी तर त्याचं झाड आहे. हे वरती लिंब आहेत तर तुम्हाला दिसत असतील नसतील ते नाही सांगू शकत मी. पण ते लिंब आहे मोठं लिंब, ते औषधी असतं बरं का. तर बघा इथे मी आहे ना तोडलं होतं हे, पण बहुतेक आलंच आहे मला वाटतं. आलंच आहे कारण की मला 2-3 त्या शेजारच्या बाया म्हणे हळद असू शकते उन्हात ठेवून बघा म्हणे मॅडम. तर मी उन्हात ठेवलं पण ते काही पिवळं पडलं नाही. बहुतेक मग ते आलंच आहे. आणि इथे जे आहे तर ते रामफळाचं झाड आहे. त्याला पाणी नव्हतं. पाणी अक्षरशः त्या पाण्यामुळे ते फळ जे आहे झाडावरचं तर ते जळून गेलेलं आहे. त्याच्यामुळे मी आल्या त्या दिवशी नळी लावून सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे. इकडे चिंचेचं झाड आहे आणि इकडे आता वटपौर्णिमा आलेली आहे तर मला वडाच्या झाडाखाली पूजा करायला आपल्या घरचं वड आहे तर इथे आहे वडाचं झाड. आणि हे जे आहे ना तर ते आपलं गेट आहे बरं का. हे गेट आहे म्हणजे आल्यावर इकडूनच येतो आपण. आणि वडाच्या झाडाशेजारी जांभळाचं झाड आहे. पण हे जांभळाचं झाड आहे ना त्याला अगदी बारीक बारीक जांभळं आहे. मोठे जांभळं नाही आहे, छोटे छोटे आहे. इथे परत आंब्याचं झाड आहे. याला सुद्धा आंबे आलेले होते. हे पण आंब्याचं झाड आहे. आणि हे जर शेड आहे बरं का, म्हणजे बागाचा खुडा वगैरे चालू असेल ना तर इथेच माल वगैरे आणायला सोपं असतं. आणि आम्ही उन्हाचं गाड्या वगैरे इथंच लावतो. त्यांचं ट्रॅक्टर वगैरे सगळं आहे पावडर बिवडर मारायला. आणि हे आहे फणसाचं झाड. अजून काही फणस आलेले नाही आहे, बघू आता कधी येतात ते. तर लांबून बघा केळीचं झाड किती मोठं दिसतं. असं आहे इकडे वातावरण. आणि ही टाकी पण आहे भरपूर इथे वापरण्यासाठी पाणी. बघा इथे ना तुम्हाला जांभळाचं झाड दाखवते.
हे एक आंब्याचं झाड आहे, ते कलमी मी तुम्हाला सांगितलं ना, ते आम्ही उतरवले. कलमी आहे का केशरी, कलमीचे बहुतेक. आणि जांभळाचं झाड बघा, आणि जांभळं बघा दिसत आहे ना, ऐक नाही किती मोठं जांभळं आहे. आणि बरेच जांभळं तोडून नेले आम्ही, गोड आहे अगदी, एवढे छान जांभळं आहे इथे. आणि असं आहे आमचं शेत. तर आजूबाजूचं वातावरण आहे. इथे आम्ही पाणी बिनी मारून घेतलेलं आहे, धूळ उडू नये म्हणून. जेवण केले, भांडेसुद्धा नाही घासलेले अजून. हे बघा, हे आहे, मी आहे ना वरतून दाखवते. असं आहे बघा वातावरण. बघा तिकडे लिंबाचं झाड आहे, त्याच्यात जे आपले हे आहे ना चाफ्याचे फुलं, ते सुद्धा आहे, दिसत असतील तुम्हाला. म्हणजे जे की आपल्या स्वामी माऊलींचा खूप आवडीचं फूल आहे, तर ते सुद्धा ह्या शेतामध्ये आहे. तर पाहिजे तेव्हा मी तोडून नेऊ शकते. बघा तुळस तर बघा, डायरेक्ट लाईनच्या लाईन आहे इथे तुळशीची. बघा आहे का नाही, तुळशीची लाईनच्या लाईन कितीच मंजूळ आहे बघा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.